महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून एकूण 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना गती मिळणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रशासन प्रमोद भामरे यांनी दिली. जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी 16, तळोदा 7, शहादा 27, नंदुरबार 22 आणि नवापूर 14 अशा एकूण 87 ग्रामपंचायतींचा या निवडणूक प्रक्रियेत समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी 86 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने सुरुवातीला शासनाने प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने प्रशासक नेमणुकीस स्थगिती दिल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार तहसीलदारांकडून गुगल अर्थ नकाशांच्या सहाय्याने गावांचे नकाशे 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम केले जाणार आहेत. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवकांकडून स्थळ पाहणी करून 27 फेब्रुवारीपर्यंत प्रभाग सीमा निश्चित केल्या जातील. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत 5 मार्चपर्यंत तपासणी पूर्ण करून प्रस्ताव 11 मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करून 17 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून आयोगाकडून 23 मार्चपर्यंत मान्यता अपेक्षित आहे. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्यांसह अंतिम प्रभाग रचना 30 मार्चपर्यंत निश्चित केली जाणार आहे. दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यासाठी 7 एप्रिल रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांना 13 एप्रिलपर्यंत हरकती सादर करण्याची संधी देण्यात येणार असून 21 एप्रिल रोजी सुनावणी घेऊन अंतिम प्रस्ताव 28 एप्रिलपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निंभेल, भादवड, कोपर्ली, वैंदाणे, खर्द खुर्द, मांजरे, शनीमांडळ, तलवाडे खुर्द, खोंडामळी, भालेर, खोकराळे, न्याहाली, सिंदगव्हाण, तिलाली, कार्ली, आराळे, बलदाणे, हाटमोहिदा, खांडामळी, काकर्द, कंढरे, नगाव, विखरण. नवापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धनराट, कोठडा, रायगण, सागाळी, पळसूण, उमराण, नांदवण, केळी, धुळीपाडा, चेडापाडा, ढोंग, उकळापाणी, वडकळंबी, बंधारपाडा. अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देव मोगरा या ग्रामपंचायतची मुदत संपलेली आहे. तळोदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बंधारा, पाडळपूर, राणीपूर, रोजवे पुनर्वसन, नर्मदानगर, सरदारनगर आणि रेवानगर, धडगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काकर्दा, खामला, घाटली, उमराणी बुद्रुक, पाडली, वरखेडी बुद्रुक, सिसा, खरडा, कुंडल, मुंदलवड, मनवाणी बुद्रुक, काकरपाटी, भोगवाडे खुर्द, धनाजे बुद्रुक, आचपा, हातधुई, शहादा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुकावल, कोठलीतर्फे शेलटी, कुन्हावततर्फे शेलटी, कवठळतर्फे शेलटी, दोदवाडे, तोरखेडा, नांदरखेडा, वरदतर्फे शेलटी, टेंभेतर्फे शेलटी, शेलटी, टेंभेतर्फे सारंगखेडा, बामखेडातर्फे सारंगखेडा, बामखेडातर्फे तरहाडी, फेस, पुसनद, सोनवततर्फे शेलटी, कानडीतर्फे शेलटी, मनरद, सारंगखेडा, डांगरखेडा, हिंगणी, मोहिदेतर्फे शेलटी, कोट बांधणी, राणीपूर, नागझिरी, अस्लोद, न्यू अस्लोद. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनीही तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार.